नमस्कार मित्रांनो. आहे नवीन दिवस, आहे एक नवीन विषय. तर आजचा विषय जो आहे तो थोडासा गंभीर आहे, काहींना आवडण्यासारखा आहे, काहींना न आवडण्यासारखा आहे. तर विषय काय आहे जाणून घेऊयात. फोटो पाहून तुम्हाला विषय समजलाच असेल. मुलीच्या साखरपुड्याच्या खर्चावरून, मुलींनी घातलेल्या कपड्यांवरून त्यांना ट्रोल करणं ह्या गोष्टीचं मी कधीही समर्थन करणार नाही. पण समजत नाही का आपलं जनावर कोणीकडे पाहते, कोणीकडे चालत आहे, खबर कोणीकडे वाचते, शाळा कितीला सुटली, जनावर घरी कितीला येते. मग एकदा मुलीचं घरी गेल्यावर हात तपासा. आपल्या मुलीच्या हातात बांगडा आहे का बघा, जरा बघायला शिका. आपल्या मुलीचा हेडशीट चेक करा, मुलीचा मोबाईल चेक करा. त्यातले सिम तपासा, मेसेज वाचायचा. त्यातला विनोद नाही हा, त्याच्यात 3 सिम आहेत, जरा चेक करीचा. त्यातला बॅलन्स चेक करा. आपण 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आलेत. म्हणजे 100ला 500 ही स्कीम कोणती आली, हिला जरा शोध लावा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का भर GB आहे, जरा पहा. मीही एका मुलीचा वडील आहे. आपण प्रबोधन जरूर करा, पण आपण प्रबोधन करत असताना दुसऱ्यांच्या मुलीला गुड्डी म्हणायचं, तुमची गुड्डी पळून जाईल म्हणायचं, तिचा मोबाईल चेक करा म्हणायचं, तिची 100चे 500 कसे झाले म्हणायचे. याचा अर्थ काय घ्यायचा? आम्ही तुमच्या मुलीच्या कपड्यांवरती बोललो तर तुम्हाला इतका राग आला, तुम्ही तर दुसऱ्यांच्या मुलीच्या कॅरेक्टरवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. ही कुठली प्रबोधन करण्याची पद्धत? तुमच्या प्रबोधनाने लोकांमध्ये फरक पडतो हे आम्हालाही मान्य आहे, पण प्रबोधन करताना कुठेतरी लोकांच्या हास्या मिळवण्यासाठी आपण जी उदाहरणं देतोय त्याच्यामुळे आपण केलेल्या प्रबोधनाची पातळी खाली येऊ नये आणि उद्या ते प्रबोधन आपल्याच अंगलट येऊ नये. जसे पेराल तसे उगवेल ही गोष्ट लक्षात असेल. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं प्रवचनाचं कार्य पुढे अविरत चालू ठेवावं हीच एक नम्र विनंती आहे. आणि एवढं बोलून मी तुमची रजा घेतो. रामकृष्ण हरी माऊली. मित्रांनो, तुम्हाला विचार पटला असेल तर तुम्ही नक्की शेअर करा. तुमचं काय मत असेल ते मांडलं तरी मला चालेल. धन्यवाद.